नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, संख्याज्ञान ह्या स्तरामधील ठराविक संख्येच्या समूहातून दिलेली संख्या एवढ्या वस्तू विद्यार्थी काढून दाखवतो, हा अध्ययन निष्पत्ती आपल्याला साध्य करायची आहे. ही अध्ययन निष्पत्ती इतर अध्ययन निष्पत्तींचा महत्त्वाचा पाया आहे आणि पुढील अध्ययन निष्पत्ती ह्या अध्ययन निष्पत्तीवर अवलंबून आहेत. मग ह्या अध्ययन निष्पत्ती शिकवत असताना आपण कोणते बरे अध्ययन अनुभव द्यायला हवेत? विद्यार्थी कुठल्याही वयोगटाचा असो, त्यांना गोष्ट किंवा कथा ही फार ऐकायला आवडते आणि गोष्ट स्वरूपामध्ये एखादा घटक शिकवला गेला असला तर त्याचे अध्ययन फार प्रभावीपणे होते आणि विद्यार्थ्यांच्या ते चिरकाल स्मरणात राहते. असंच आपण आज सर्वप्रथम एक कथेच्या स्वरूपात, गोष्टीच्या स्वरूपातलं एक अध्ययन अनुभव बघूया. पण हा कथा सुरू करण्याच्या पूर्वी आपण विद्यार्थ्यांना एक सूचना नक्की द्यावी, ती अशी की ह्या कथेमध्ये वेगवेगळ्या ओळींमध्ये वेगवेगळे अंक येणार आहेत आणि ते जे अंक येतात त्या अंकांचा विद्यार्थ्यांनी विचार करायचा आहे आणि तेवढ्याच वस्तू, जो अंक सांगितला गेलेला आहे ओळींमध्ये, त्या ओळींमधील त्या अंकाच्या एवढ्या वस्तू त्यांनी मला मोजून दाखवायच्या आहेत. ही सूचना जर आपण विद्यार्थ्यांना आधी दिली तर विद्यार्थ्यांचा योग्य असा प्रतिसाद आपल्याला मिळतो. आपण चला गोष्टीकडे वळूया. रमा नावाची एक मुलगी होती. तिला शाळेत जायचं होतं. तिची सकाळी 7 वाजताची शाळा होती. आता ह्या वाक्यामध्ये 7 हा अंक आलेला आहे. त्यावेळी शिक्षकांनी ही एक कृती आधी करून दाखवावी. जसे 7 ज्या वेळेला आले त्यावेळेला विद्यार्थ्यांनी 7 ह्या वस्तू आपल्याला मोजून दाखवायच्या आहेत. जसं 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. अशा प्रकारे प्रत्येक ओळीमध्ये ज्या वेळेला अंक येईल त्यावेळेला विद्यार्थ्यांनी उपलब्ध साधनांमधून आपल्याला वस्तू मोजून दाखवायच्या आहेत. रमा शाळेला जायला निघाली. तिला समोरून एक मांजर येताना दिसली. त्या मांजरीच्या सोबत 3 पिल्ले देखील होती. तिला त्यांच्याशी खेळावंसं वाटलं, पण ती शाळेच्या ओघाने निघून गेली. समोर जात असताना तिला आनंदवन नावाची एक 4 मजली इमारत दिसली. त्या आनंदवन इमारतीला पांढरा आणि लाल ह्या 2 रंगांनी रंगविलेले होते. तिला ती इमारत फार आवडायची. पुढे समोरून जात असताना तिला 6 म्हशींचा कळप येताना दिसला. म्हशी पाहून रमा फार घाबरली आणि रस्त्याच्या कडेला आधीच गेली. म्हशी निघून गेल्यावर ती समोर जायला निघाली. आता तिला रस्त्याने जाताना एक पेरूवाला दिसला. तिला 9च्या सुट्टीत खाण्यासाठी काय बरे घ्यावे हा विचार करत होती, तेव्हा तिने तिच्या जवळच्या 5 रुपयाच्या नाण्यातून 4 पेरू विकत घेतले. पेरूवाल्या काकांनी पेरू कापून आणि तिखट मीठ मसाला लावून तिला एका पुडीत बांधून दिले. रमा शाळेत आली. शाळेत आल्यावर तिला तिच्या 8 मैत्रिणी समोर दिसल्या. 8 मैत्रिणी तिच्या भोवती गोळा झाल्या. सर्वांना पेरूचा सुगंध आला आणि सगळेजण पेरू खायला लागले. तेवढ्या वेळात पेरू संपून गेले आणि रमासाठी आता 0 पेरू उरलेत. पण रमा सगळ्यांचा आनंद पाहून ती पण खुश झाली. यालाच तर मैत्री म्हणतात ना. ह्याच प्रकारे आपण दुसरा जो अध्ययन अनुभव आहे तो आपल्या दैनंदिन जीवनामधल्या आपण वाक्प्रचार आणि म्हणी यांचा सुद्धा उपयोग करतो. त्या म्हणींच्या माध्यमातून सुद्धा आपण देऊ शकतो. त्याच्यामध्ये जसे पळसाला पाने 3 हे एक वाक्प्रचार म्हण घेतल्यानंतर मी 3 हा संख्या आली आहे, तर तिथे सुद्धा विद्यार्थ्यांनी 1, 2, 3 असे 3 वस्तू मोजून दाखवणं अपेक्षित आहे. तसेच आणखी म्हणींचा याच्यामध्ये आपण सराव घेऊ शकतो. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे, 5 मुखी परमेश्वर, अशा आणि आणखी बरेच वाक्प्रचार आणि म्हणींचा आपण यामध्ये उपयोग करू शकतो. आज आपण 2 स्वरूपामध्ये एका अध्ययन निष्पत्तीवर अध्ययन अनुभव बघितलेले आहेत. 9 पर्यंतच्या संख्या समूहातील संख्या मोजून दाखवणे यामध्ये आपण सर्वप्रथम कथेच्या स्वरूपामध्ये अध्ययन अनुभव घेतलाय आणि नंतर वाक्प्रचारांचा उपयोग करून सुद्धा आपण अध्ययन अनुभव घेतलेला आहे.